ही आपली रोपं आंब्याची. चल बस जरा नाण्याकडून पिशवी भरायला आली, मला आता उचल्या कंटाळा आला. 1-2 झाडं लावायची काजूची 10 बार लावून ठेवली. सगळ्यात काजूने फिरायला लागतंय. हे बघा किती बिया जमल्या बघा, अशा मोठ्या मोठ्या बिया. यांचे कापून कापून गिर काढायचे आतमधून आणि मग सुकी भाजी बनवायची. हे इकडे आपली कलबाई आहे का यार. शेट मी तर गावीच बसणार. आपल्या कलबानं मोर आला आहे चांगला. यावर्षी नक्कीच एक पायले आंबे भेटतील. लावून टाकलं मी खोटी ॲक्च्युली, पण ह्या खोटीवर डिंगलं मामा भरपूर आहेत. कधी चांगली सुट्टी भेटेल नाही, कधी हा रान साफ करायचं झालं आहे. धीर सोडू नको, असाच राहा मस्त. मी परत कधी येईन तेव्हा तुला बघेन. इकडे सर्व डुकरांनी साप बेनून टाकला नसता, जर सगळा रान बेनून टाकला नसता तर पुन्हा चक्काचक झाला असता. मला रान तोडायची पण जरूरत नव्हती बघा, काय डुकरांनी मस्त एकदम कोण टाकून चकाचक. शाबास मित्रांनो, तुमको 10,000 का इनाम देना चाहिए हमारी तरफ से. ये भी हमारी खुटी है, हमने खुंटी कर्म किया इसको. आम का पेड़ था, उसको आम का बड़ा पेड़ बना दिया. गणपती बाप्पा मोरया. ह्याला पण किती खोट्या मारून झाल्या रे बाबा. हे बघा पण काय पकडत नाही, हे खोट्या मारलेल्या ते काढायला लागतील चुका. म्हणजे खोट्या मारल्या पण त्याला होतच नाही. तर ह्यावेळेस नवीन पद्धतीने खोटी मारायची याला. कुंभाने रशीने बांधून मारतो त्याला. झाला आपला कंपाऊंड बघून. आता गाडी आहे आमची 5 वाजता, तर आम्हाला जावं लागेल घरी. काजूच्या बिया पण खूप झाल्यात, खूप आहेत. तुम्हाला जर वेळ भेटला, कोणी जर इकडे आमच्या साखरी गावामध्ये आलात तर इथे वरती आमचा विकास यांचा कंपाऊंड आहे. तर बिया बघा अशा तुम्हाला अशा प्रकारे मोठ्या मोठ्या जाडजाड्या बिया भेटतील. बिंदास या. हे बघा अशा मोठ्या मोठ्या बियांची साईज बघा कशी आहे. क्लिअर दिसत नाही ॲक्च्युली, जवळून करते ना. बियांची साईज खूप मोठी आहे. आला तर नक्की आमच्या काजूमध्ये या आणि ह्या चांगल्या चांगल्या बियांचा आनंद घ्या. आणि थोड्या तुम्ही पण भाजीसाठी घेऊन जा. हे बघा पिशवीत जागा नाही ठेवायला, आणि ही बाई अजून बिया काढतच राहते. मला तर जमायलाच कंटाळा आला. हे काढायला काय नाही, नंतर कापताना लय डोका खराब होतं. हे बघा सुक्या पण बिया कशा आहेत, चांगल्या ठणठणीत. टाक तसं व्यवस्थित तरी टाक. अखेरकार हातात शिकार मिळाला आहे. 3 उड्या मारल्या. 3 उड्यामध्ये 3ऱ्या उड्यामध्ये सफल झाली आरती रांगले. आणि आता बिया काढत आहे बघा. म्हणून तुम्हाला बोलतो, तुम्ही पण तुमच्या जागेमध्ये अशी 4-5 जास्त नका लावू. आला जास्त लावलेच नाही तर बिया काढायला कंटाळा येतं. 2-3 लावा फक्त काजू झाडं. काजूच्या झाडांना मेहनत कमी आहे, कलबांच्या झाडांना मेहनत जास्त आहे. हे एकदा लावलं ना तर 5-6 वर्षात किती बिया देतात. हे बघा आम्हाला किती बिया देत आहेत. लावलं तेव्हा असं होतं की वाटत पण होतं हे जगतील का मरतील. लावून ठेवलं,
ना खत ना पाणी ना काय नाही. शेवटीला बिया काजू त्यांच्या जीवावरती मोठं झाले आणि आज त्याचा फायदा आम्हाला होत आहे. आम्ही लावले 2-3 नाही लावले, आम्ही भरपूर लावलं. त्यातले काही मेले आणि मग 15 काजू जगले असतील. आम्ही सर्व काजूवरती गेलो नाही. हे कसं आपण स्वतः गावाला पाहिजे तर काहीतरी उपयोग त्यांचा. आता आपण लावायचं आणि दुसरं घेऊन जायचं ना, आपण नंतर मग त्यांच्या नावाने रडत बसायचं, आमच्या काजूच्या बिया कुणी चोरलं, आमच्या काजूच्या बिया कुणी चोरलं. रडायचं नाही. नेलं ना भेंडी बिंदा बोलायचं, मी स्वतः लावलेल्या काजूच्या बिया कुणी नेलं, मला खूप आनंद आहे. जो असा बोलेल ना तरच त्यालाच त्याच्या जीवनाचा समाधान मिळेल. बिया काढून हे बघा, इथनं अशा काढायचा, हा मग काजू पिकल, मग ते खारुताई पक्षी खातील. त्यांना पण थोडा भेटला पाहिजे कधी खाण्यासाठी. अशा झुंझुन बिया, खूप बिया ही देवारे जमवायला कंटाळा कवल्या बिया, झुंझुन बिया. हे बघा, अशा जवळ टेकून बिया तुम्ही बसून पण काढू शकता. असं इथे मांडी घालून, असं म्हणजे असा मांडी घालून बसायचं. कसा मांडी घालून बसला आहे, असा मांडी घालून बसायचा इथे आणि इथे हात टाकायचा असा लांब, जास्त लांब पण नाही, एकदम जवळच. तुम्ही पण असे बसून बिया काढा, असं बसून बिया काढा. बघा ह्या बिया आहेत, छान सुंदर एकदम बिया आहेत. असे तुम्ही बघा कसा बसलाय मांडी घालून, असे बसा तुम्ही पण आमच्या कंपनीत येऊन आणि इथनं अशा बिया न्या. हे बघा अशा जवळजवळ आहे, मी तुम्हाला अजून दाखवतो आहे. ह्या बघा अशा बिया, ह्या बघा इथनं ह्या तर बिया तुम्ही झोपून पण काढू शकता. झोपून ह्या पण बिया झोपून काढू शकता, ह्या पण बिया झोपून काढू शकता. अजून किती बिया तुम्हाला पाहिजेत ह्या बघा. या खरोखर या एक दिवस, नाही तर मला विचारा, ॲड्रेस विचारा, मी तुम्हाला सगळं सांगेन. पण बियाच्या सीझनला या, नाही तर तुम्ही आंब्याच्या सीझनला येणार आणि आमच्याकडे बिया मागणार तर काय. आता बोलत होता ते बियांचं बोंडा पण भेटणार नाही आंब्याच्या सीझन आल्यावरती. आता सीझन आहे, आता बियांचा सीझन आहे आणि मी बघा झोपून बघायचं कसं काढू शकतो. असं इथे असं झोपायचं, इथे असं मस्त झोपायचं, पाय बी लांब करून असा, आणि अशा बिया काढायच्या. झोपून पण बिया काढू शकतो. मी तुम्हाला बोललो ना, तुम्ही झोपून पण बिया काढू शकता. तसं या झोपून बिया काढायच्या. मग आम्ही झोपलोय अशा, झोपून उठून बसून तुम्हाला पाहिजे तसं हे बघ, या पण बिया काढू शकता झोपून. फक्त एक मोठी पिशवी घेऊन या बिया काढायला. दमलो झोपून बिया काढायला गेलो ना, म्हणून दमलो वाईस. तुम्ही नाही जमणार, कारण का तुमच्या हातात काय मोबाईल नसणार. मी मोबाईल पण पकडणार, बिया पण काढणार, किती कामं करायला लागतात मला एकट्याला. शट खरोखर एवढ्या मी बिया काढल्या. शेवटीला थोड्या सुक्या भेटल्या, थोड्या वळ्या भेटल्या. त्यांची बोंड इथं मोडायची, ही अशी बोंड मोडायची. 2 हात लावायची जरूरच नाही. हे बघा, एकाच हाताने मोडायची, धडाधड. तुम्ही पण असेच मोडा, पण हे तुम्ही ही बोंड कुठंतरी लांब तोडा नेऊन. काय मग ते गुरांच्या तोंडाला लागली ना, म्हणजे सारखी ते आतमध्ये येणार. मग त्या सुक्या बिया आणि काजू खाणार. म्हणजे सुक्या बिया त्यांच्या पोटात जाणार. मग त्या परत त्यांच्या घरी येऊन सुक्या बिया पोटातून बाहेर काढणार. मग त्यांच्या माणसाला तिला बिया आवडतात म्हणून लग्न केला. त्यांच्याकडे बिया नाही ना. आमच्याकडे तुमच्यापेक्षा बिया आहेत, बिया नाही.
मला हाताला चिक लागला सगळा. गोयला बाई फाटी घेता आईचा समजणार नाही हे बिया ते घेऊन जा ना. चला आम्ही आता जातो. आमच्या झाल्या बिया. आता वाईच आमच्या बैलाला पाला बघतो कुठे भेटते काय. पाला पण घेऊन जायचा राहून ह्या जम होत्या. ही बा सुकी बी छोटीशी बी भाजून ना एक नंबर लागते. ह्या बाय बाय. मी आता ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या घरी आणि आम्हाला जायचं आहे मुंबई. तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला बिया लागल्या तर या. मी एक नाही 10 वेळा बोलला या व्हिडिओमध्ये. परत बोलू नका. बिया येतात स्वतःच नेतात आणि आम्हाला सुद्धा दाखवतात. आपण दिलदार आहे. बिंदास यायचा बिंदास न्यायचा. तर मी ते व्हिडिओला आपल्या स्टॉप करतो आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. भारत माता की जय.